क्रीड़ा महोत्सव नागपुर की खेल संस्कृति को नई दिशा देने वाला एक प्रतिष्ठित मंच। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी की प्रेरणा और दूरदर्शी नेतृत्व में प्रारंभ हुआ ये आयोजन आज महाराष्ट्र के सबसे बड़े खेल महोत्सवों में अपनी विशिष्ट पहचान स्थापित कर चुका है। 31 मई से 7 जून 2026 तक आयोजित होने जा रहे खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 में 18 खेलों के अंतर्गत 23,800 से अधिक खिलाड़ी भाग लेंगे। 20 खेल मैदानों पर 1,120 टीम प्रतिस्पर्धा करेंगे, जहां 5,450 मुकाबलों में खिलाड़ी अपनी प्रतिभा और कौशल का प्रदर्शन करेंगे। इस प्रतियोगिता के विजेताओं को 571 ट्रॉफी, 6,700 मेडल्स तथा कुल 57,63,000 रुपए की पुरस्कार राशि प्रदान की जाएगी। इस विराट आयोजन के सफल संचालन में 900 से अधिक अधिकारी, प्रशिक्षक एवं आयोजन समिति के सदस्य अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। खासदार क्रीड़ा महोत्सव केवल एक प्रतियोगिता नहीं, बल्कि युवा प्रतिभाओं को अवसर, प्रोत्साहन और राष्ट्रीय स्तर पर आगे बढ़ने का सशक्त माध्यम है। खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8 एक बार फिर नागपुर को खेल, अनुशासन और उत्कृष्टता के महाउत्सव से जोड़ने जा रहा है। चक दे, खेलो नागपुर खेल, खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य विक्रम रोटे सर यांनी मंचावर येऊन आपला सत्कार स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते। ज्या अवॉर्ड पुरस्कार मिळण्यात आलेला आहे, काय सांगणार तुम्ही? एक चांगला उपक्रम खासदार क्रीडा महोत्सवच्या वतीने संजय जोशी साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांनी केला आणि आज सगळे महाराष्ट्र ऑलिम्पिकचे पदाधिकारी, आमचे अध्यक्ष माननीय मुरलीधर मोहोळ, सर्व पदाधिकारी, सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी यांना बोलून आमचा सत्कार केला। एक चांगला एक पायंडा त्यांनी केला आहे आणि नवीन अध्यक्ष नवीन कारभारी जे लागलेले आहेत आणि आमचा विश्वास आहे की जे नवीन जे भाषणात पण बोलले की जे नवीन जे पदाधिकारी आहेत ते सर्व खेळाडू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इथून पुढे एक चांगलं काम महाराष्ट्र ऑलिम्पिकतर्फे होईल आणि मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संजय जोशी आमचे जे उपाध्यक्ष आहेत, आम्ही सगळ्या मिळून एक चांगलं काम करू आणि इथून पुढे महाराष्ट्र जास्तीत जास्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि आत्ता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमधला सदस्य। आज नागपूर इथे खासदार क्रीडा महोत्सवच्या अनुषंगाने मी ज्यावेळेस आलेलो आहे त्यावेळेस खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा प्रकारांना एवढं एनकरेज करणारा हा महोत्सव पाहून मी खरंच भारावून गेलेलो आहे। 65 क्रीडा प्रकार आणि 1.5 करोडची बक्षिसं, ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खेळाडू सहभागी होतात, ही खरंच खूप आनंदाची बाब आहे। आणि एक क्रीडा संघटक म्हणून सन्माननीय माननीय श्री नितीन गडकरीजी यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाची तारीफ स्वतः आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे। तर आम्हाला ॲक्च्युली इथे आल्यावरती या क्रीडा प्रकाराची संपूर्ण माहिती, या पूर्ण क्रीडा महोत्सवाची माहिती मिळाली। त्याचप्रकारे याच क्रीडा महोत्सवामध्ये यावर्षी जी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची नवीन कार्यकारिणी निवडून आलेली आहे, तिचा सत्कार समारंभ माननीय खासदार श्री गडकरी साहेबांच्या हस्ते झाला। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष, केंद्रीय उड्डाण आणि सहकार मंत्री, राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचं नवीन पर्व सुरू झालेलं आहे। त्यात गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सर्व क्रीडा प्रकारांना तळागाळामध्ये म्हणजे ट्रायबल आणि समाजातल्या अगदी फार खालच्या दर्जाच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन गडकरी साहेबांच्या प्रेरणेतनं घेत आहे। आणि आता आम्ही पुढे याच मार्गावरती पुढे जाऊन या सर्व क्रीडा प्रकारांना ज्या पद्धतीने खासदार महोत्सवामध्ये ज्या पद्धतीने पूर्ण एनकरेजमेंट मिळतं, त्याच पद्धतीने
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पण या सर्व गोष्टींमध्ये जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करेल. आमच्या खेळाडूंना याच्यात सहभाग घेण्यासाठी आम्ही नेहमीच एनकरेज करू आणि याच्याबद्दल जे काही करावं लागेल त्याची आम्ही नक्कीच काम करू, याच्याबद्दल मी ग्वाही देतो. मी ॲडव्होकेट विक्रम रोठे, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष.